मी तुम्हाला सांगतो, चॅनलला परवा दिवशी मी होतो, काल मला वाटतंय, आणि वीरेंद्र पवार नावाचा जो मुंबईमधला आयोजक आहे जरांगेंच्या आंदोलनाचा, तो मला असं म्हणाला, मी संदर्भ दिले सोशल डिस्क्रिमिनेशनचे, मी संदर्भ दिले बलुत्या आलुत्याचे, मी संदर्भ दिले संविधानाचे, मी संदर्भ दिले किती वेळा मराठा समाजाला सोशल बॅकवर्डनेस म्हणून नकार दिलाय राज्य मागासवर्ग आयोगाच्या 4 आयोगांनी, सर्वोच्च न्यायालयानं, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं, औरंगाबादच्या बेंचनं, मी एवढे संदर्भ दिले. पण तो माणूस शेवटी जाता जाता काय बोलला की हाके सर, मी मुंबईमध्ये होतो, त्यांनी अगोदर एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा दुसऱ्या चॅनलवरती एक संदर्भ दिला होता, आणि तिथं संदर्भ असा दिला की मी मुंबईमध्ये एक बोर्ड वाचला आणि त्या बोर्डावरती असं लिहिलं होतं की क्षत्रिय धनगर मराठा मंडळ, म्हणला धनगर सुद्धा म्हणला क्षत्रिय, तरी तुम्हाला आरक्षण भेटलंय म्हणा, मग आम्हाला का मिळत नाही. मी त्यांना एक सवाल केला की तुम्ही काय म्हणता की आम्ही सुद्धा माळ्यांप्रमाणे आहोत, आम्ही सुद्धा धनगरांप्रमाणे आहोत, आम्ही सुद्धा बंजाऱ्यांप्रमाणे आहोत, ही लोक बेकायदा आतमध्ये गेली आणि आम्हाला मात्र बाजूला ठेवलं. अजून एक पाटील साहेब आणि ससाने साहेब अजून एक ते संदर्भ देतात की मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. काय प्रदेशवाचक? मराठी म्हणजे मराठा म्हणजे मराठा म्हणजे सगळे, पंजाब, हा पंजाब, ते मग ते प्रवीण गायकवाड असो, नाहीतर तो भानवसी असो, नाहीतर तो कुठला काय कोंढरे असो, आणि अजून एक दुसरा कोकाटी. मी त्यांना म्हणलं आपण सगळे मराठे होतो का? तर होतो. येस येस येस. ते काय बोलले की आपण सगळे मराठी आहोत, आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक संदर्भ दिला, लय उच्चारवंत गडी बहादर, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण हाच कन्सेप्ट मांडला होता की माळी मराठा म्हणजे ब्राह्मण आहेत, तर असं ते काहीतरी संदर्भ देतात आणि बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात. मी त्यांना एक सवाल केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तानाजी मालुसरे नावाचा माणूस सिंहगड जिंकण्यासाठी त्यांनी जीवाची कुर्बानी दिली. आता यांच्या भाषेमध्ये ते कोण होते? मराठे होते की नाही? क्षत्रिय होते की नाही? यांच्या भाषेत होते. तर तानाजी मालुसरे कोण आहे? बर थांबा, बेहेरजी नाईक कोण होते? बेडर रामोशी, गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते की नाही? मग यांच्या भाषेत हे मराठी होते की नाही? यांच्या भाषेत क्षत्रिय होते की नाही? ते आता कुठे आहेत? बेडर रामोशी विजयंती अप्रवर्गात येतो. आता आमचा जीवा महाले शिवाकाशी, जीवा महाले शिवाकाशी, आता जीवा महाले शिवाकाशी यांच्या भाषेप्रमाणे ते कोण होते? इंदलकर आहेत आपले, रायगडाचा पाया रचणारे हिरोजी इंदलकर. आता पवन करवर, नाही करवर बरोबर आहे, त्या मंडळामध्ये करवर होते ना. हा थांबा थांबा थांबा. तर या बहादरांना मला सवाल करायचा आहे, मराठे म्हणून आम्ही होतो, तर आमच्या सगळ्यांच्या नावापुढे काय लागलं? जात लागली, जात. आमचा इतिहास लिहायची वेळ आली त्यावेळी आमच्या नावापुढे काय लागलं? आमची जात. आणि तुम्ही मराठे म्हणून घेणारे आरक्षण आम्ही सगळे होतो, हे तिकडे गेले, बेकायदा गेले, आम्हाला बाजूला ठेवलं. यांच्या नावापुढे हिंदू मराठा कसं आलं? हिंदू मराठा जात आहे की नाही? आहे की नाही? मग हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1922 साली न्यायालयाने जजमेंट दिलं की हे क्षत्रिय आहेत, हे सोशल बॅकवर्ड नाही. आता याच्या पलीकडे जाऊन एक 2 इतिहासातले संदर्भ, एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा देईल आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देईल. देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं, देशात इंग्रज आले होते, जागतिक पातळीवर अनेक, आता ते सांगायचं म्हणलं की प्राध्यापक आहे, थांबणार नाही, पण एकच संदर्भ सांगेल. हे सगळे संस्थानिक सरदार, वतनदार, जागीरदार खालपासून वरपर्यंत म्हणजे देशातले सगळी माणसं इंग्रजांकडून काय मागत होती? आमचं संस्थान अबाधित ठेवा, आमचा किल्ला आमच्या नावावर राहू द्या, खजिना आम्हाला तुम्ही राव बहादूर, दरक बहादूर, वतनदार
छत्रपती शिवाजी महाराज एकटेच होते, नंतर संभाजीराजे होते, आता छत्रपती म्हणलं की किती वन टाइम छत्रपती. लेकराला पण छत्रपतीच म्हणतात, सुनेला बी छत्रपतीच म्हणतात. अरे सगळ्याला छत्रपती. त्या छत्रपती नावात काय अदब आहे की नाही? बरं ते जाऊ द्या. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजांना, म्हणजे त्या कालावधीमध्ये हे संस्थानिक इंग्रजांना काय मागत होते? तुमच्या क्लबचा आम्हाला सदस्य बनवून घ्या. त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांसमोर, हंटर कमिशन समोर, वेगवेगळ्या आयोगांसमोर इथल्या शेतकऱ्यांसाठी भांडत होते, इथल्या दीनदलितांसाठी भांडत होते, इथल्या ओबीसींसाठी भांडत होते, कष्टकऱ्यांसाठी भांडत होते. तुम्ही ज्यावेळी इंग्रजांना वतनदाऱ्या मागत होता, त्या टिकवण्यासाठी बोलत होता, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले इथल्या गावगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा प्रश्न मांडत होते. आता हा एक सवाल इतिहासातला. दुसरा एक सवाल आता कोण म्हणलं? 54,000 हे 34,000. आबा तुम्ही बोलला का? बघा, मंडल आयोग झाला 1994 ला इम्प्लिमेंट. मंगेशजी, तेव्हापासून साधारणपणे 3, 4, 5 इलेक्शन पकडू. दरवर्षी महाराष्ट्रातले 56,000 क्वांटम आहे आपल्या ओबीसीचा, सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत. दरवर्षी 56,000 म्हटल्यानंतर किती आकडा झाला? सुभाषजी किती आकडा झाला? 3 लाख. साधारणपणे 3 लाख माणसं, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत. बरोबर का गौतमराव चव्हाण? चंद्रशेखर पाटील कुठे आहे? तुम्ही जेपी मेंबर आहे की नाही? बघा, माझं तुम्हाला सांगणं एकच आहे, 56,000 जागा आपल्या आत्ता आज रोजी गेल्यात जमा आहेत. गोसावी साहेब गेले का? गोसावी साहेब तुम्ही सफर केलंय, तुम्हाला माहिती आहे. हा, तर सांगतो तुम्हाला, या 56,000 जागांचं काय झालं माहिती आहे का? आता ही माणसं कुठे आहेत? 2-3 लाख माणसं आहेत. ती ओबीसीवर बोलायला तयार नाही, ती पुढे यायला तयार नाही. पुणे शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पुणे शहरामध्ये 30 ते 40 नगरसेवक ओबीसी रिझर्वेशन मधून निवडून येतात. किती? 40. कुठे आहेत आजी माझी नगरसेवक? कुठे आहेत पुण्यातले? एक पण नाही. पिंपरी चिंचवडचा बी नाही, पुण्याचा बी नाही. कशामुळे झाले हे मागवर? आता याच्या पुढे जाऊन सांगतो. अरे तुझे तर नगरसेवक आहेत बिचारे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान मिळालं, हे संदर्भ देण्याचं कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, जी रिझर्वेशन पॉलिसी दिली, 1932च्या करारान्वये तुम्हाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 ला मुंबईमध्ये, उत्तर मुंबईमध्ये लोकसभेला उभे राहिले, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तर्फे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला? नारायण राजगोळकर काहीतरी नावाचा माणूस आहे. पराभव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी आता प्राध्यापक आहे म्हटल्यावर तुम्हाला संदर्भ दिले पाहिजेत, काय मनाचं सांगतोय म्हणते. प्रके अत्रेंचं करेचं पाणी नावाचं आत्मचरित्र आहे. त्या करेच्या पाणीमध्ये हे सगळे संदर्भ आहेत, सगळं त्यांनी लिहिलेलं आहे, वाचलं पाहिजे आपण लोकांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला? तर नारायण राजगोळकर नावाच्या माणसानं, काँग्रेसच्या माणसानं, सका पाटलाच्या उमेदवारानं पराभव केला. ती जागा कुठली होती माहितीये का? रिझर्व्ह, राखीव जागा. मी काय म्हणलं तुमच्या लक्षात आलं का सगळ्यांच्या? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रतिनिधित्वासाठी तुम्हाला रिझर्वेशन दिलं, त्याच रिझर्वेशनच्या माध्यमातून या व्यवस्थेमध्ये त्या निर्मात्याचा पराभव केलाय. कुणाचा? निर्मात्याचा. अरे मग आता हे 56,000 नगरसेवक, सरपंच, सभापती, नगराध्यक्ष, महापौर, जे ओबीसी रिझर्वेशन मधनं, पक्षाचे सेल प्रमुख, सगळे सेल प्रमुख, हा वेगळं, ते जाऊ दे, त्याच्यावर आता बोलायचं 1-2 तास पुरायचे नाही. तर मला तुम्हाला सांगायचं काय, खरं या लोकांनी पुढे यायला पाहिजे होतं, खरं या लोकांनी बोलायला पाहिजे होतं. 56,000 जागा तुमच्या आज रोजी गेलेल्या आहेत. आम्हाला असं वाटलं होतं, आता खूप माणसं आहेत तिथं, मी आता सगळ्यांची नावं घेतली नाहीत, आगाव सर, शिरसाट सर, सानप सर, आता कुणाकुणाची नावं घ्यायची. तुम्हाला सांगायची एकच आहे, ह्या 56,000 तर जागा गेल्याच. आम्हाला वाटलं होतं ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्या माणसाची लढत होईल.
आम्हाला वाटलं पहिलं काय धोरण आहे की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढाई केली पाहिजे. हे मंडल आयोगाला सोशल जस्टिस साठी जो आयोग निर्माण झाला त्याचं हे धोरण आहे. ओबीसी विरुद्ध ओबीसी राहायला बाजूला. गोसावी सर पुण्यामध्ये ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी लढत. आता तसं नाही होणार. बोगस ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी. आणि तुम्ही कुठं राहणार? तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर, पाचव्या क्रमांकावर. होणार की नाही? मग आता विचारपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या माणसांना माझं सांगणं आहे, मंडळ आयोग इम्प्लिमेंट करण्यामध्ये कोण होतं? ज्या पुण्याच्या भूमीमध्ये हा मेळावा घेतलाय, भागवत साहेब, या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अरुण कांबळे नावाचा एक विद्यार्थी होता, विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा एक विद्यार्थी होता, बाळासाहेब आंबेडकरांचा त्यांच्याशी स्नेह होता, मैत्री होती. ही सगळी माणसं मित्र होती. फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलेली फर्ग्युसनची विद्यार्थी होती. या माणसांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट करायचं काम केलं. मग महाराष्ट्रात त्यावेळी माणसं कोण होती? त्यावेळी महाराष्ट्रात जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, शब्बीरभाई अन्सारी, आता नावं घेतो मी प्रत्येकाची थोडी थोडी, दिबा पाटील, अगदी शेतकरी कामगार पक्ष वगैरे ह्या डाव्या आघाडीच्या चळवळींनी सुद्धा सपोर्ट केलेला होता, स्वर्गीय बबनरावजी ढाकणे. आणि मग पुढे त्याचं प्रॉपर प्रक्युलेशन होण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, शिवाजीराव बापू शेंडगे, अण्णासाहेब डांगे आणि या सगळ्यांच्या पाठीमागं आत्ताचं आपलं नेतृत्व करणारे माननीय छगनरावजी भुजबळ. आता ज्यांचं कर्तृत्व आहेच. आता हे सगळी मंडळी राहिली बाजूला. देशभरामध्ये मंडळ इम्प्लिमेंट होत होता. देशभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये मंडळ आयोग लागू होत होता. योगायोगानं महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या मंडळ आयोगाच्या इम्प्लिमेंटेशनवरती सही केली. एवढा योगायोग सोडला तर यांना मंडळ आयोग यात्रा काढण्याचा कुठलाही नैतिक अधिकार. आता कुणीतरी मला सांगितलं की मंडळ आयोग यात्रा स्थगित झाल्या म्हणून. कुठं नागपूरवरून निघाली होती. काढली पाहिजे मंडळ यात्रा, कारण पक्षाला त्यांच्या ओबीसीची मतं पाहिजेत ना. काढावी ना, आमचं काय अडचण आहे तेव्हा. पण प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगू का? जो मनोज जरांगे नावाचा माणूस तिकडे बेकायदा मागणी करायला वडीगोद्रीमध्ये बसला, आंतरवली सराटीमध्ये बसला, त्या माणसाला सपोर्ट करण्याचं ज्यांनी काम केलं, ज्या पक्षानं काम केलं, आता मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला बजरंग सोनवणे नावाचा यांच्याच पक्षाचा खासदार आणि तीच माणसं मात्र तिकडे कशाची यात्रा काढतायत? मंडल यात्रा का बंडल यात्रा? अरे मंडळाला काय अपेक्षित होतं? सोशल जस्टिस. पवार साहेब, तुमच्या घरामध्ये पद किती पद आहे त्यांच्या घरी? आता 5-9 सोडा. रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष कोण आहेत? शरदचंद्रजी पवार. अरे कर्मवीर अण्णाची ती संस्था, त्या संस्थेचं अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज होता. त्या बायलॉज मध्ये खडाखोड करून शरदचंद्रजी पवार अध्यक्ष राहिले मरेपर्यंत. आता अजून एक संस्था सांगा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, तिचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, त्याच्याही बायलॉजी मध्ये खडाखोड करून त्याचाही अध्यक्ष शरदचंद्रजी पवार. बताव द्या की आता किती सांगायचं? सांगायचं म्हणले होते आता काय ते सांगते वेळ कमी आहे. बरोबर आहे का? 450 पेक्षा जास्त संस्थांचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आहेत. हे मी नाही बोलत, शरदचंद्रजी पवारांच्या घरातला माणूस बोलतोय की आता पवार साहेब एवढ्या संस्थांचे अध्यक्ष आहेत. हा सोशल जस्टिस आहे? हा सामाजिक न्याय आहे? मंडळ आयोगाने सामाजिक न्याय, गावगाड्यातल्या गाव कुसातल्या हर एक माणसाच्या सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास केला आणि त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं. या माणसांना वाटतंय की रिझर्वेशन मिळालं की प्रत्येकाच्या घरात एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक छडपी मेंबर, एक कलेक्टर असं आहे? ससाणे साहेब, असा अर्थ आहे त्याचा? आता खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो आणि काय अलिगेशन तर होत राहतात, हाणमारी होत राहते. तुमच्यात लढणाऱ्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार, तुमचा चेहरा ओरबाडण्याचा प्रयत्न होणार,
तुमच्यावरती तुमचा ड्रायव्हर फोडला जाईल, तुमचा शेजारी फोडला जाईल, हा कुठल्या गाडीतनं येतो, याच्याकडे पैसा कुठला येतो, हे होणार आहे. पण आपल्याला ही लढाई लढायची आहे. आपलीच माणसं आपल्या अंगावर सोडली जातील, ही परिस्थिती आहे. पण ससाणे साहेब, आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये आपण थोडस सावध भूमिका घेऊया. कुणीही आपल्या माणसांना आता लगेच टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका, कारण त्यांचा इन्फ्लुएन्स आहे, त्यांचा प्रभाव आहे आपल्या व्यवस्थेवर. आपण सामान्य कुटुंबातली पोरं आहोत. आपण हक्क अधिकाराची लढाई 100% बरोबर लढतोय. पण आता इथं या विचारपीठावरती जो ठराव मांडला मुसळे साहेब, तुम्ही तुमच्या टीमला मी धन्यवाद देतो. आपण ही संघर्ष यात्रा अशी न भूतो न भविष्य ते काढू. आता शिवराळ बोलायचं, रासवट बोलायचं, रांगड्या बोलायचं, हे सगळं होईल, हे सगळं होईल. सभा आहेत आपल्याला. अरे चॅनल सकाळपासून, सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत तुम्हाला काय म्हणायचं हे विचारलं जात आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्या बाजूला आहे आणि डिजिटल मीडिया तुमच्या बाजूला आहे. फक्त माणसांच्या मनामध्ये फक्त ती जिगर निर्माण करायची. त्यामुळं आबा, नवनाथ आबा, आता इथं सगळी बसलेली मंडळी आहेत. आपला बाप कोण आमदार खासदार कोणाचा आहे का इथं बसलेल्यांचा? आहे कोण कारखानदार आपल्या पाठीशी आहे? आपल्याला घरातनं बाहेर पडायचं म्हणलं की डिझेलची मारामारी इथपासून सुरुवात होती की नाही होती? माझी तुम्हाला हात जोडून एकच कळकळीची विनंती आहे. बुजुर्ग माणसं आहेत तिथं. ओबीसीची चळवळ महाराष्ट्रामध्ये कधी उभी राहू शकली नाही. जाती जातीमध्ये तुकडं केले गेले. अरे तू हे आंदोलन कर, तू ते आंदोलन कर, तू ते आंदोलन कर. एकदा स्वर्गीय हरी नरके साहेब एकदा असं मी आयोगाचा सदस्य वगैरे झाल्यावर भेटले. मला त्यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि बऱ्याच वेळा मला ज्यावेळी काही कळत नव्हतं त्यावेळी मी त्यांना अधिकारवाणीने फोन करायचो. आता मी मंगेशजींना पण फोन करतो, मृणालजींना फोन करतो की बाबा कायदेशीर लिगल ऍस्पेक्ट काय आहे याचा. माझं तुम्हाला सांगणं एकच आहे, तुम्ही जर आता रस्त्यावर नाही उतरला तर तुमचं हे रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे. आज रोजी कसं संपलेलं आहे सांगा? आज रोजी 59 लाख सर्टिफिकेट या शासनाच्या संरक्षणात शासनाच्या प्रतिनिधींनी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयाच्या बाहेर टेबल लावून वाटलेली आहे. असं टेबल लावून वंशावळ शोधण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ आता जरांगेनं मुंबईला जाऊन घेतली. सर्टिफिकेट इश्यू करणारे, सर्टिफिकेट व्हॅलिड करणारे इथं स्वायत्त संस्था आहेत, न्यायिक संस्था आहेत, त्यांचे वेगळे अधिकार आहेत. हा अधिकार शासनाला दिला कुणी? देवेंद्र फडणवीस साहेब नुसतं ओबीसीच्या मेळाव्यात बोलून चालणार नाही. डीएनए आमचा ओबीसी आहे तर तुम्हाला प्रत्यक्षात सांगावं लागेल. मंगेशराव, तुम्ही आम्ही गिरवलं, समुद्रात उड्या मारल्या, मिळाली का त्या पोरांना? मिळाली फेलोशिप? 126 कोटी पाहिजे होते. पण अर्थमंत्री पदावर, वित्तमंत्री पदावर, नियोजन खात्यावर बसलेल्या अजितदादा पवारांनी आजारी पडलेल्या कारखान्यांना 2000 कोटी रुपये पुरवणी मागण्यामध्ये संमत करून घेतले. आता उठसूट काय जण म्हणतात गडी, हा कसं तुम्ही लय पवारावर बोलताय, तुम्ही अजितदादावर बोलताय, तुम्ही पवार साहेबांवर बोल. कोण आहेत शोषण करणारे? आजारी कारखाने म्हणजे काय व्याख्या असते हो? आता मी तर एवढा अभ्यास करतोय पण काय कुठं संदर्भ सापडणार. काय आजारी कारखाने म्हणजे काय? आजारी बंद पडलेले. अरे कशामुळे बंद पडले? ओबीसी मुळे बंद पडले, त्यांचीच बंद पडलेली. निवडणुका गेल्या, एकदा विधानसभा लोकसभा निवडणुका गेल्या की सगळेच आजारी कारखान्यांना ताप येतो, फ्लू येतो. फ्लू इन्शुरन्स नाही हो, सांगतो की काय होतं. निवडणुका संपल्या, कावीळ होती कावीळ, आणि मग सरकारकडे जायचं आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या तिजोरीच्या कमरेला तुम्ही आम्ही चाव्या दिल्या, का लागतो अजितदादा पवारलाच नेहमी अर्थ खातं स्वतःकडे, दुसरा कुठला माणूस नाही केपेबल. अरे तुम्हाला ज्यावेळी एखादं मंत्रीपद द्यायचं वेळ येते त्यावेळी तुम्हाला दुय्यम खातं मिळतं. तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही आमच्या वाटेचं तुम्ही लय खाल्लंय, लय खाल्लंय. महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण? महाराष्ट्राचा महसूल मंत्री कोण? महाराष्ट्राचा अर्थमंत्री कोण? महाराष्ट्राचे कारखानदार कोण? महाराष्ट्राचे कॉटन मिलवाले कोण? महाराष्ट्राचे शिक्षण संस्था चालक कोण? आता ते जाऊ द्या, हे आता बोलून बोलून गोळा गुटगुटीत झाले. आता खाली ग्रामपंचायतीपासून घेऊ. पॅनल प्रमुख कोण?
एखाद्या कुंभारानं पॅनल लावलेलं ऐकलंय का कुणी? एखाद्या घिसाड्याचं लोहाराचं पॅनल एखाद्या गावात पडलेलं ऐकलंय का कुणी? ऐकलंय? ऐकलंय कुठं? सोसायटीचा प्रमुख कोण? बरं जाऊ द्या, जुगार अड्डा चालवणारा कोण? अरे बोलावं लागल. तालुक्याच्या तहसीलदारला पियायला हप्ता देणारा कोण? मग ती बी जाऊ द्या, ती जाऊ द्या. नदीची त्या नर्मदा नदी का आपली कुठली नदी आपली गोदावरी नदीची चाळण करून टाकलाय लोकांनी आणि त्यांचंच आंदोलन आहे. तेच तृतीय पंथीयांचा अध्यक्ष पण तेच. अहो हे जाऊ द्या, मुंबईला गेला, मुंबईला बदल्यांचा टेबल कुणाकडे असतो आणि आम्ही मागास झालोय. चंदन चोरपूर नाही नाही, आम्ही मागास झालोय. टेंडरवाले कोण? जेसीबी नारे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडं काय वाटलं जातं? स्कॉर्पिओ, जेसीबी, पोकलॅन, 50,000 50 लाख हार्वेस्टर. काय हार्वेस्टर? हे का बोलतोय मी तुमच्या समोर? आमच्या नाविकाला 1 लाख रुपयाचं अनुदान अथवा बँकेचं लोन देण्याची योजना आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे नाही. तुमच्या वसंतराव नाईक महामंडळाला निधी उपलब्ध नाही. तांडा वस्ती सुधार योजनेला निधी उपलब्ध नाही. अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला निधी उपलब्ध नाही. आणि मग आत्ताच निवडणुका झालेत, वर्षभर होत आले. या निवडणुकीला सामोरं जात असताना या सत्ताधाऱ्यांनी 20 मंडळं डिक्लेअर केली. त्या 20 मंडळांना आजपर्यंत अध्यक्ष भेटलेला नाही. आता हे का सांगितलं तुम्हाला सगळं इसकाटून? ज्या शरदचंद्रजी पवार आणि ज्या या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या लोकांनी पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशभरामध्ये यांची इमेज निर्माण केली. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रातून फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ते समतेचं तत्व, न्यायाचं तत्व, मानवतेचं तत्व ज्या देशाला दिलं, ज्या लोकशाहीला दिलं, त्याच महाराष्ट्राचं आजपर्यंत बजेट अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातल्या लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 1% सुद्धा बजेटरी तरतूद करत नाही. किती आहे तुमची लोकसंख्या? ओबीसीची लोकसंख्या किती? ताई किती? सपना ताई? 1931 नुसार आता ती 60च्या पुढे आहे. कुणी काही सांगू द्या, आता 60च्या पुढे आहे. त्याला वेळी टेट फॉर टॅट उत्तर गेलं पाहिजे. या 60% लोकांना बजेटरी तरतूद किती सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी? किती? अरे नाही नाही, टक्केवारी बोलतोय मी. 60% लोकांना किती? 2% बी नाही साहेब, 1%, उन्हा पुरा 1%. आता आम्ही काय खाल्लं असेल बरं? 450 वर्ष, 500 वर्ष आम्ही मागास झालोय. या मागणीला इथलं लिटरेचर साथ देत नाही, इथली हिस्ट्री साथ देत नाही, इथला गावगाडा साथ देत नाही. गावच्या उपजाऊ जमिनी कुणाच्या मालकीच्या आणि दुष्काळी भागातल्या जमिनी कुणाच्या मालकीच्या? इथल्या नावात आदब कुणाचा? आणि गावगाड्यामधल्या विमुक्त जातीमध्ये जन्माला आला, एखाद्या बेरेड रामोशी पारद्याच्या घरी जन्माला आला, कंजरवाटाच्या घरी जन्माला आला, एखाद्या गोंधळ्याच्या घरी जन्माला आला, एखाद्या चित्रकथी करपल्लवीवाले ही जी मंडळ आहेत, छत्रपती शिवरायांची रयत ज्यांना म्हटलं जातं. आणि या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपल्या जीवाची कुर्बानी केली आणि आपल्या कलाद्वारे, आपल्या मर्दुमकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा राजा म्हणलं. काय म्हणतोय मी? आता बघा, एखादा सरदार आला की त्याची जमीन 1000 एकर, 500 एकर, 200 एकर, त्याचा वाडा, त्याची इज्जत. आणि आमच्या बहिर्जी नायकाची वंशज कुठे आहे? भागवत साहेब, त्यांना रॉयल्टी मिळाली पाहिजे का नाही? मिळाली पाहिजे का नाही? झालं. मी खूप काही बोलता येईल बरं का, हे मीडियाला सामोरं जायचंय आपल्याला. तर बंधूंनो, इथं आतापर्यंत खूप काही बोलता येण्यासारखं आहे. इथं आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या त्या थोड्याशा आम्ही टाईप करायचा प्रयत्न केलाय आणि आम्ही ठराव देतोय. ठराव वाचून दाखवतो फक्त 4-5, आणि आपण मग पुढच्या कार्यक्रमाकडे, म्हणजे इथला कार्यक्रमानंतर मी तुमच्या समोर काही ठराव मांडून दाखवतो
जे आतापर्यंत इथं बोलले लोक त्यामधून आपण ते कन्क्लुजन काढलेलं आहे. 2 मिनिट फक्त. आपण या मीटिंग मध्ये जे काही 5 ठराव आपण लिहून काढण्याचा प्रयत्न केलाय, साध्या भाषेमध्ये लिहून काढायचा प्रयत्न केला. मी ते फक्त वाचून दाखवतो 5 ठराव आणि मग माझं मी भाषण थांबवतो. हे बघा, आजच्या मीटिंगचा प्रस्ताव मी तुमच्या समोर वाचून दाखवते. 1. ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं. मंजूर आहे का? हा. ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं. राज्य सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का लागू नये याची लेखी हमी आम्हाला दिली पाहिजे. मंजूर का? सगळ्यांनी हात वर करून सांगायचं. ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं मंजूर का? आता दुसरा, मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका सरकारने घेतली पाहिजे. आता ते वाचून दाखवतो तुम्हाला. आम्हाला मराठा समाजाच्या प्रगतीला विरोध नाही, परंतु त्यांचा भार ओबीसीच्या कोट्यावर पडता कामा नये. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावं, त्याला आमचा विरोध असायचं कारण नाही. हे शासनानं मराठा समाजाच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, ही दुसरी मागणी आहे. मंजूर का? आता तिसरी, समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव. ओबीसीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा ताज्या आकडेवारीवर आधारित श्वेतपत्रिका तयार करून अभ्यास समिती स्थापन करावी आणि आमच्या मंत्रिमंडळामधल्या ओबीसी मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ, आता एक झालेलं आहे भुजबळ साहेबांच्या मागणीवरून उपसमिती झालेली आहे, तर त्यांची लवकरात त्यांनी मुख्यमंत्र्यांची घ्यावी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची बोलवावी. काही करा, एकच आहे दोन्ही. हा एक ठराव मंजूर आहे का तुम्हाला? चौथा, 2 दिवसात आमदार आणि खासदारांनी ज्यांनी ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिलाय, मग सांगोल्याचा बाबासाहेब देशमुख असो की माळशिरसचा उत्तमराव जानकर असो की माढ्याचा अभिजित पाटील असो की बजरंग सोनवणे असो खासदार की खासदार रवींद्र चव्हाण असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, ओम राजे निंबाळकर असो, विजय पंडित, पापड्या का पापड्या आमदार ना, कैलास पाटील, कोण, बंडू जाधव, निलेश लंके. अरे त्या पारनेरमध्ये कोण आहे? पारनेरमध्ये अरे यांची चूक नाही, आपली चूक आहे. अरे आपण ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, अरे यांच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग तुमच्या वाड्या वस्त्यावरून तांड्यावरून जातो. त्या माणसाने तुमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला पाठिंबा द्यावा. मी काय म्हणलं होतं? मी फक्त त्या पापड्याला एवढंच बोललो होतो की पापड्या, तुझ्या मतदारसंघामध्ये 50% जास्त ओबीसीचं मतदान त्यानं घेतलंय. तू दे पाठिंबा द्यायला आमची अडचण नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका जाहीर कर. यांनी आज दुपारपासून ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे 4 वाजेपर्यंत मला फोन करून धमक्या दिल्या, शिव्या दिल्या, मारायचं हे केलं. आम्ही गेलो, पुढे काय झालं ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता त्यावर बोलणं योग्य नाही. ह्या आपल्या 4 मागण्या आहेत. अजून एक 5वी मागणी मी तुमच्यासमोर मांडतो. आणि 5वी, या महाराष्ट्रामधल्या सर्व भौगोलिक प्रदेशामधल्या मग ते विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मुंबई आणि मुंबईची उपनगर असतील, सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करत आहोत की सगळ्यांनी एक लोकलढा, लोक चळवळ, संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला उभी करायची आहे. आणि हा ठराव आम्ही आज रोजी इथं जाहीर करत आहोत. आणि मंगेशजी, मृणालजी सगळे आता इथं विचारपीठावर सगळ्यांची मी नाव, आता तुम्ही सगळी ही पलटण सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की आमच्या काही वरिष्ठ मंडळींच्या, परत अजून त्यातला वेगळा अर्थ निघायला नको, आम्ही जे काय आज ठरवलंय, नवनाथाबा बरोबर, हा देतो ठराव. आरक्षणवाद्यांनी अजून एक 6वा ऍड करू. ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी पण ही भूमिका नेहमी घेतलेली, त्यांच्या अभिनंदनाचाही ठराव करतो आम्ही पक्ष पार्टी सोडून. त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. ना उद्धव ठाकरेंचा पक्ष, ना शरद पवारांचा पक्ष, ना अजितदादांचा पक्ष. भाजप म्हणतोय की ओबीसी आमचा डीएनए, पण 56,000 किती 59 लाख नोंदी जर दिल्या गेल्या असतील तर तुमचा डीएनए कसा?
भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नुसती भूमिका नाही, श्वेतपत्रिका जाहीर करा. नाहीतर भूमिका लगेच उद्याच कोणतरी येईल पुढे आणि लगेच भूमिका जाहीर करेल. इथं न्यायालयातली लढाई लढली पाहिजे, रस्त्यावरची सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि आपले जे बगलबच्चे आहेत ना, 56,000 गुणिले 5, 56,000 गुणिले 5 किती झाले? 3.25 लाख. या लोकांना आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन तुम्ही त्यांना जागा करा, त्यांना सांगा अरे ओबीसीच्या आरक्षणामुळे तू तिथे इथं आलायस. आता फक्त पुढाऱ्यांचं बोलून चालेल का? शासकीय नोकऱ्यामध्ये, निमशासकीय आस्थापनामध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, अरे किती माणसं पुढे यायला पाहिजेत. त्यामुळे खूप काही बोलता येण्यासारखं आहे. 4-5 ठराव मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय. आणि पत्रकार बांधव वाद बघतायत. 6वा ठराव सांगा. हा 6वा ठराव. आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं पाहिजे. काय बोललो मी? आरक्षणवाद्यांनाच मतदान करायचं. जर का इथल्या कुठल्या पक्षानं बोगस ओबीसीला जर तिकीट दिलं, मग तो कोणताही पक्ष असो, या पक्षाने आम्हा ओबीसींना ओबीसीच्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार दिला पाहिजे. नाहीतर यांना काय करायचं? ओरिजिनल ओबीसी. सपनाताई तुमचा शब्द आहे ओरिजिनल ओबीसी. हा बा ओरिजिनल आता शब्द ऍड झाला ना आज. तेव्हा मी तुम्हाला अगदी जबाबदारीनं सांगेन, लाखोंचा जनसमुदाय 59 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या रद्द करा. हा 7वा ठराव घ्या. 7वा ठराव आणि सगळ्यांनी हात वर करून सांगायचं, या महाराष्ट्र शासनानं 58 लाख बोगस कुंड्यांच्या नोंदी रद्द कराव्यात. नाहीतर आमच्या दारात मत मागायला यायचं नाही. 58 लाख बोगस कुणबींच्या नोंदी रद्द करा. नाहीतर बोगस नोंदी रद्द करा. बोगस नोंदी रद्द करा. विजय असो. बोगस कुणबी रद्द करा. ओबीसी सर्व. आणखीन एक गैरसमज त्यांनी जाणीव. एक लास्ट आणखीन एक मिनिट. आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचं करायचं काय? मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचं करायचं काय? अरे या बजरंग सोनवण्याचं करायचं काय? आता बजरंग एकटाच नाही, त्याला दाखवायचंय काय ते? जेवढे असतील तेवढे. आणि ऐका, एकच मिनिट जास्त आम्ही निघूया. हे आपल्याला जे आपण निवेदन देणार आहोत किंवा कोण्या मार्गाने करणार आहोत, हे आपण संविधानिक दृष्टिकोनाने चाललोय. पण जाहीर करणं आणि अंमलात आणणं, हे अंमलात शब्द आणणं सर खूप गरजेचं आहे. विधानसभेला 2 डेमो आणि दाखवले ओबीसीनं बरं का, दाखवले. ओबीसीनं 2 डेमो दाखवले आणि ओबीसीनं ठरवलं ना तर सगळे डेमो. तुम्ही बोलला म्हणून थोडस तुमच्या सगळ्यांची माफी मागून मी 1 मिनिट फक्त जास्त घेतो. मगाशी काय बोलले तुम्ही? आपल्या काही जागा 56,000 जागा गेलेत बरं का, सगळ्यांनी मान्य करा गेलेत. पण एक आशावादी चित्र मी तुमच्या समोर परत म्हणाल स्वप्न दाखवतोय की काय. आता या 56,000 जागा यांना घेऊ द्या. आता महाराष्ट्रातले 288 आमदार आणि 48 खासदार. 48 बरोबर आहे. अरे लोकसभा किती? 48 खासदार आणि 288 आमदार. आणि आता अजून एक सांगतो, थांबा. मायक्रो घटक, त्याला अख्ख्या 78च्या 78 विधान परिषदेच्या जागा. का म्हणतो मी असं सांगतो? कारण आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक पोचू शकला नाही, एकही लोहार कुंभार पोचू शकला नाही, एकही वडार पोचू शकला नाही, एकही बेरड रामोशी पोचू शकला नाही. अरे विधानसभेत तुम्ही आम्हाला तिकीट दिली नाही, आमच्याकडे लढाई ताकद नाही, आमची गावात तेवढी पॉकेट नाहीत. आणि ह्याचं काय रे? मग आता सांगतोय का, जर त्या या बलुत्या अलुत्यामधला भटक्यामधला माणूसच जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपर्यंत गेला नसेल, त्यांच्या समस्या कोण मांडेल?
कोण मांडेल, कोण बोलेल त्यांच्या प्रश्नावर? या गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या मायक्रोतल्या मायक्रो घटकाच्या खांद्यावरती जाऊन हात ठेवून त्याला फक्त म्हणायचं, तू फक्त, आम्ही ओरडतोय नाही, आम्ही ओरडतोय, आम्ही आवाज बुलंद करतोय, तू शांतच राहा पण शांतीत क्रांती कर. असं नाही म्हणायचं, ए तू का आला नाही, तू का गाडी आणली नाही, दिसू नको पण शांतीत क्रांती कर. आणि ही क्रांती होणार आहे सगळ्या अरे कॉल एवढे येत आहेत मंगेशजी, एवढे कॉल येतात गावगाड्यातल्या लोकांचे, माणसांचे. नोकऱ्या बिकऱ्या सोडावं, ज्याच्या हातीस असा तो, आता जाऊ द्या पुढचं बोलत नाही. अजितदादा पवार, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्री पण बाय डिफॉल्ट मुख्यमंत्री आहेत ना. अजितदादा तुम्हाला पैसे देत नाही म्हणजे मुख्यमंत्री देतच नाही ना. त्यामुळे डीएनए नुसता बोलून चालणार नाही, डीएनए तुम्हाला प्रत्यक्षात सांगावं लागेल, दाखवून द्यावं लागेल की नाही? सर आणखीन एक सातत्याने त्यांच्याकडून प्रचार केला जातो की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. अरे राजकीय आरक्षण नको आहे म्हणणाऱ्याने एक सांगतो, जबाबदारीने, एक मिनिट, याच्यावरती एकच हे बघा, राजकीय प्रतिनिधित्व नको म्हणणाऱ्या माणसाने, जरांगेनी एका याच्या बोगस सर्टिफिकेटमुळे एक सरपंच झाले, एक महिला. जबाबदारीने सांगतो, कान खोलून ऐका. धाराशिव मध्ये बरोबर का, ती महिला झाली, ती कशी झाली, अविश्वास ठराव आणला आणि यांचं बोगस सर्टिफिकेट जोडलं आणि अविश्वास ठराव आणून पहिला एक सरपंच बाजूला केला आणि यांना जाहीर केलं. मी त्या धाराशिव मधल्या माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला तर ती महिला कोण होती, धनगर समाजाची महिला होती. त्यात लय आहे तसं. मला हे का सांगायचंय, धनगराचं आमचं कुठं भांडण आहे, हे सातत्यानं मांडत जावं. तुम्ही मांडतोय, बोलतोय या विषयावरती म्हणते ह्याची एसटीची लढाई सोडल्या आणि इकडे मानतो मी जबाबदारीनं. मगाशी पवन तू बोला ना, कोणतरी बोललं इथं की मोठा भाऊ, अरे मोठा भाऊ घेऊन नाही, आता सगळे समान आपण आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे समतेचं तत्व, न्यायाचं तत्व. आता आपण मायक्रो नाही, मेजर नाही, आता आपण ओनली ओबीसी, ओरिजिनल ओबीसी. आणि ऐका, अरे जाऊ द्या 56,000 जागा, जाऊ द्या तुमचं ओबीसीचं आरक्षण, सत्तेकडे चला, चलो सत्ता की ओर. 48,000 आणि अरे म्हणतो हे लय मोठं बोलायला लागले. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय की नाही? तुमच्या आमच्या मताला तेवढा, एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. अरे तुम्ही कुणाला बाबा दादा, आता जाऊ लय बोलतोय मी. चला मी ठराव मांडलेले आहेत, आपण नंतर बोलू.